नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इकडे नंदिनीच्या इथे काव्या आलेली असते आणि नंदिनीने काव्याला वरून काहीतरी सामान काढायला लावलेलं असतं आणि नंदिनी पूर्णपणे मेहंदी काढलेली असते त्याकडेच बघत असते आणि तिला जीवाने बोललेले बोल सगळे आठवत असतात। तर लगेचच काव्या तिला पाहते तर काव्याला टेन्शन येतं की नंदिनी पूर्णपणे जीवाच्या प्रेमात अडकली आहे। त्याचं काव्याला टेन्शन येत असतं आणि तिला असं वाटत असतं की आमचा भूतकाळ जर नंदिनी ताईला कळला तर नंदिनी ताईला खूप मोठा धक्का बसेल, असं काहीही व्हायला नको, असं तिला कळायला नको, अशी काव्या विचार करतच असते आणि तिला जीवाचे आणि तिचे सीनसुद्धा आठवत असतात आणि तिला वाटत असतं आता जीवाने तर टॅटू तो फुसून काढला, मग कसं काही ना नंदिनी ताईला कळणार, नाही कळणार नंदिनी ताईला, अशी ती मनाशीच विचार करत असते। तेवढ्यात नंदिनी तिला आवाज देते, म्हणते अगं काव्या काढते आहेस ना? तेव्हा काव्या म्हणते हो हो ताई मी काढते आहे। तेव्हा मग लगेचच काव्या देवाला म्हणते, देवा माझ्या नंदिनी ताईला माझा भूतकाळ नको समजू दे, माझ्या भूतकाळाचा परिणाम तिच्या वर्तमान काळावर नको होऊ दे, अशी ती विचार करतच असते आणि सामान वरून काढतच असते। ती वरून एक बॉक्स काढत असते, त्या बॉक्समध्ये जीवाच्या काही आठवणी असतात, जीवा आणि काव्याच्या आठवणी असतात, हे काव्यालाही माहिती नसतं आणि नंदिनीला पण नाही। लगेचच नंदिनी तो बॉक्स कॅच करायला बघते तेवढ्यात तिथे त्या दोघांच्या हाताचं जे होतं ना ते नंदिनीच्या हातामध्ये पडतं आणि नंदिनीची सगळी मेहंदी पुसून जाते आणि नंदिनी ते कॅच करते, जे नंदिनीकडून तुटलं होतं तेच नंदिनी कॅच करते आणि काव्या घाबरते। काव्या बघते तर नंदिनी ताईच्या हातामध्ये ते असतं, तर लगेचच काव्याला तिचे जुने दिवस आठवतात, कसं जीवा आणि तिने एकमेकांच्या हातात हात घालून ते केलेलं असतं ते तिला आठवतं आणि सगळे दृश्य आठवतात आणि नंदिनी ताईची मेहंदी सगळी काही पुसलेली असते। मग नंदिनी पण काव्याकडे बघत असते की काव्या किती घाबरली आहे, काव्या घाबरलेली असते हे नंदिनी नोटीस करते। काव्या तो हात हातात घेते आणि सगळं काही आठवू लागते आणि म्हणते जीवा आणि माझं, आणि मग सगळं तिला ते प्रसंग आठवतो की कसं ते लोक फार्म हाऊसवर गेले होते आणि कशी मज्जा केली होती, असं तिला सगळे प्रकार आठवायला लागतात आणि ती त्याच्यामध्येच खोवून जाते। तर आजच्या भागामध्ये आपल्याला काव्या आणि नंदिनीचे हेच सीन दाखवले आहेत आणि काव्याला तर तिचे जुने दिवस आठवू लागतात। तर तुम्हाला काव्या आणि पार्थची जोडी आवडते का, की तुम्हाला काव्या आणि जीवाचीच जोडी आवडायची, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।